नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये. आज आपण पाहणार आहोत सोप्या सोप्या सुंदर अशा रांगोळ्या ज्या तुम्ही दरवाजाबाहेर काढू शकाल. अगदी सुंदर आणि अगदी कमी वेळामध्ये होणाऱ्या सर्व डिझाईन्स आहेत. तुम्हाला सर्वांना नक्की या डिझाईन्स आवडतील. तर चला पाहूया आपण आपली पहिली डिझाईन. पहिल्या डिझाईनमध्ये आपण कॉन्ट्रास्ट कलर वापरलेले आहेत, म्हणजे लाल आणि येल्लो कलर वापरलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी चौकोन काढून घेतलेला आहे आणि त्यावरती चारही साईडने आपण डॉट्स काढून घेणार आहोत. आणि या सर्व डॉट्सला आपण हलकंसं प्रेस करणार आहोत आणि केंद्रवर्धिनीची डिझाईन आपण असं इथे बनवणार आहोत. अगदी सोपी अशी डिझाईन आहे ही. सर्वांनी नक्की ट्राय करा. तर बघा, आणि सगळ्या साईडला आपण 3-3 डॉट्स देऊन घेणार आहोत आणि इथे आपण एक अशी डिझाईन बनवून घेणार आहोत पाकळ्या पाकळ्यांची. आणि इथे आपण लाईन्स काढून घेणार आहोत चारही साईडला. आणि इथे आपण डॉट्स देऊन घेणार आहोत. बघा केवढी सुंदर अशी डिझाईन आहे आणि किती कमी वेळामध्ये मी ही डिझाईन पूर्ण पण केलेली आहे. तुम्हालाही अशा सुंदर सुंदर रांगोळ्या काढायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि नवीन नवीन रांगोळ्या काढायला शिका. हे बघा, आपली पहिली डिझाईन रेडी आहे. तर पुढची डिझाईनही आपण 2 ते 2 टिपक्यांमध्ये काढणार आहोत. ही तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्हाला नक्की आवडेल पण आणि तुम्ही नक्की ट्राय पण कराल अशी डिझाईन आहे ही. आणि आज जरा माझा आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तर प्लीज सर्वांनी तेवढं समजून घ्या. तिथे बघा आपल्याला असं फूल काढायचं आहे आणि चारही साईडला आपण असं चौकोनाची डिझाईन काढून घेणार आहोत. तर तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात? व्हॉईस ओव्हर केलेले आवडतात की विदाऊट व्हॉईस ओव्हर आवडतात? मी मोस्टली असं नोटीस केलं आहे की जेवढे व्हॉईस ओव्हरचे व्हिडिओज आहेत त्यांना मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. पण जे काही मी म्युझिकवाले व्हिडिओ टाकत असते त्याला मला रिस्पॉन्स भेटत नाही. पण काही लोकांना असं असतं की त्यांना व्हॉईस ओव्हर नको असतो. पण मी 1 आणि 2 लोकांसाठी असं नाही करू शकत की मी व्हॉईस ओव्हर करायचं सोडून देऊ शकते किंवा तुम्हाला आवडत नाही म्हणून मी का सोडून देऊ. ज्या लोकांना आवडतं आहे ते लोकं बघतात, ज्यांना नाही आवडत ठीक आहे, तुमचा प्रश्न आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता किंवा दुसरे व्हिडिओज तुम्ही पाहू शकतात. ह्याच्याकडे माझ्याकडून कुठलंही सॉल्युशन नाही आहे. कारण की जेव्हा मी रांगोळीमध्ये काय काढते आहे हे जोपर्यंत मी तुम्हाला व्यवस्थित सांगत नाही तोपर्यंत ते तुम्हाला समजणारच नाही. आणि काही आपल्याला गोष्टी अशा असतात की त्या बोलल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही. नुसते मी तुम्हाला दाखवलं ना की अशी रांगोळी आहे, असंच म्युझिक लावलं आहे, तर त्या आपल्याला पटकन असं ग्रास्प होत नाही. तर त्यामुळं मला व्हॉईस ओव्हर करावा लागतो. तर ठीक आहे, ज्यांना आवडतं आहे त्यांनी पहा आणि ज्यांना नाही आवडत आहे त्यांनी व्हिडिओ स्किप करत जा. सो थँक्यू. तुम्ही जे लोकं सपोर्ट करत आहेत त्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि काहीही म्हटलं तरी कुठेही ना कुठे आपल्याला कोणीतरी मागे खेचणारं असतं. ज्यांना सपोर्ट नाही करायचा आहे किंवा ज्यांना येऊन काहीतरीच कमेंट्स करायच्या आहेत, जिथे 100 लोकं पॉझिटिव्ह बोलतात किंवा 100 लोकं काहीतरी आपल्याला चांगलं सांगतात, तिथे 1 ना 2 अशा कॉमेंट्स असतात की इथे चुकीचंच केलेलं आहे, इथे तू असंच केलेलं आहे. अरे एक व्हिडिओ बनवणं पाठीमागे ना खूप कष्ट असतात आणि कधी गडबडीमध्ये ना काही होऊन जाते मिस्टेक. तो एवढं सिरियसली घेत जाऊ नका त्या मिस्टेक्सला. आणि एवढं ठीक आहे, तुम्ही नोटीस करताय, तुम्ही मला सांगू शकता, पण प्रत्येक वेळेस त्याच मिस्टेक तुम्ही मला रिपीट कॉमेंट्समध्ये सांगू नका प्लीज. कधी माझ्याकडून होतात मिस्टेक्स, पण ज्यांना आवड आहे आणि ज्यांना समजून घेता येतं आहे त्यांनी प्लीज समजून घ्या आणि ज्यांना नाही समजून घ्यायचं आहे तर प्लीज अवॉइड करा. तर बघा, आपली ही नेक्स्ट डिझाईन आपण 4 ते 2 टिपक्यांमध्ये काढणार आहोत. अगदी सुंदर अशी डिझाईन आहे. तर बघा,
तुम्ही आजच्या सर्व डिझाईन्स शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळ्या डिझाईन्स ट्राय नक्की करा. तर ऑफकोर्स ज्यांना ज्यांना रांगोळ्या काढायला आवडतात त्यांच्यासाठीच बोलते आहे मी. आणि असे छान छान कॉमेंट्स तुम्ही रोजच करत असतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही नक्कीच मला सांगा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्येही आपण अशा सुंदर सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक, शेअर, कॉमेंट पण करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.